Welcome back to the e-learning platform of BSIT's Mechanical Engineering Department. I am Viren Birdi and we are studying management. We are learning unit number 2, planning and organizing at supervisory level. The learning outcomes of this particular video are, at the end of this video, you will be able to explain materials budget and the manpower budget. So let's get started. In the last video, we discussed what is budget, what is its importance, what are the characteristics, and what is budgetary control. Now in this video, we are starting with budgeting for materials. As per the requirement of final production, the supervisor can find out the quantities of raw materials needed. Now remember, as a supervisor, we are working on a shop floor. We know what is shop floor and what is shop floor management. That also we have discussed. मग हे जे शॉप फ्लोअरवरती प्रोडक्शन चालतं त्या प्रोडक्शन मधले ज्या काही रिक्वायरमेंट्स आहेत रॉ मटेरियल्सच्या त्या आपण शोधून काढू शकतो किंवा त्याचं बजेटिंग करू शकतो. This requirement is calculated for a specific period. We also know that the budget is always made for a specific period. मग आता आपण हे जे मटेरियल्सचं बजेटिंग करणार आहोत त्याच्यासाठी सुद्धा एक स्पेसिफिक पिरियड नक्कीच असणार आहे. मग तो आयदर फायनान्शियल पिरियड असेल अख्ख्या वर्षाचा किंवा क्वार्टर असेल त्यातले 3 महिन्याचं किंवा 6 मंथली असेल. अशा पद्धतीने आपण एक स्पेसिफिक पिरियड ठरवणार आणि त्या स्पेसिफिक पिरियडसाठी आपल्याला जे काही फायनल प्रोडक्शन करायचं आहे त्याच्यासाठी किती रॉ मटेरियल लागणार आहे, किती क्वांटिटी मध्ये लागणार आहे ते आपण डिटरमाइन करणार. रेफरन्सेस आर टेकन फ्रॉम द मॅन्युफॅक्चरिंग बजेट. प्रोडक्शन बजेट जे आहे त्या प्रोडक्शन बजेटवरनं किंवा त्या मॅन्युफॅक्चरिंग बजेटवरनं आपण किती रॉ मटेरियल लागणार आहे याच्यासाठी रेफरन्सेस घेऊ शकतो. Requirements can be calculated from the past records as well. समजा आपल्याला ते प्रोडक्शन बजेट नसेल तर कदाचित मागचं जे काही रिक्वायरमेंट आहेत त्या मागच्या रिक्वायरमेंट वरनं सुद्धा आपण आपलं सध्याचं जे काही बजेट आहे ते काढू शकतो. Direct materials refer to the supplies needed for manufacturing goods and can also be regarded as raw materials, stores, stock and productive materials. Now remember, when we are working on shop floor, आपल्याला एक सारखा शब्द कानावरती येणार आहे ते म्हणजे इन्व्हेंटरी. हा आपण अगोदर पण एकदा डिस्कस केला होता. मग इन्व्हेंटरी म्हणजे काय आहे तर इन्व्हेंटरी बेसिकली कन्सिस्ट्स ऑफ द रॉ मटेरियल, द वर्क इन प्रोसेस अँड बॉट आउट आयटम्स आणि फिनिश्ड प्रोडक्ट्स. म्हणजे इन्व्हेंटरीमध्ये 4 क्वांटिटीज आहेत. एक म्हणजे रॉ मटेरियल म्हणजे ज्याच्यापासून आपण फिनिश्ड प्रोडक्ट तयार करणार आहे असं. त्याच्यानंतर वर्क इन प्रोग्रेस म्हणजे ज्याच्यावरती आता सध्या मशीन्सवरती काम सुरू आहे असं जे काही मटेरियल आहे ते. त्याच्यानंतर बॉट आउट आयटम्स. बॉट आउट म्हणजे काय की बाहेरून जे विकत घेतलेले प्रोडक्ट्स आहेत किंवा पार्ट्स आहेत किंवा मटेरियल आहे त्याला आपण बॉट आउट मटेरियल्स असं म्हणतो. फॉर एक्झाम्पल स्क्रूज असतील, नटबोल्ट्स असतील किंवा आणखीन अशा छोट्या छोट्या गोष्टी असतील, डॉवेल पिन्स असतील. तर या ज्या गोष्टी ज्या आपण तयार करत नाहीये स्वतःच्या कंपनीमध्ये पण ते बाहेरून आपण डायरेक्टली विकत घेतोय विच इज रिक्वायर्ड फॉर आवर फायनल प्रोडक्ट तर त्याला आपण बॉट आउट आयटम्स असं म्हणतो. अँड इट ऑल्सो कन्सिस्ट्स ऑफ द फिनिश्ड प्रोडक्ट्स. द इन्व्हेंटरी ऑल्सो कन्सिस्ट्स ऑफ द फिनिश्ड प्रोडक्ट्स म्हणजे जे तयार झालेले आहेत ते. तर याच्यातलं जे डायरेक्ट मटेरियल आहे त्या डायरेक्ट मटेरियल आपण या मॅन्युफॅक्चरिंग गुड्स वरनं काढू शकतो. मटेरियल बजेटिंग एन्श्युअर्स लो रिस्क ऑफ इन्व्हेंटरी प्लॅनिंग, हायेस्ट परचेस लीड टाइम, low transportation costs and better vendor relations. मटेरियल बजेटिंग मुळे
काय होतं तर बेसिकली मटेरियल बजेटिंगमुळं इन्व्हेंटरी जी काही आपल्याला लागणार आहे, जे आपण आत्ता 4 प्रकार सांगितले, त्याच्यामधला मेन कुठला तर रॉ मटेरियल. तर ते रॉ मटेरियल आपल्याला पाहिजे त्यावेळेस अवेलेबल होईल का नाही सांगता येत नाही, पण मटेरियल बजेटिंगमुळं ते शक्य होऊ शकतं. त्याचप्रमाणे हायेस्ट परचेस लीड टाईम, म्हणजे आपण जेव्हा एखाद्या रॉ मटेरियलची डिमांड करणार, त्याच्यानंतर ते रॉ मटेरियल आपल्यापर्यंत येऊपर्यंत जो काही वेळ लागणार आहे त्याला लीड टाईम असं म्हणतात. मग हा जो काही लीड टाईम आहे, हा लीड टाईम आपल्याला कमी करता येऊ शकतो किंवा योग्य पद्धतीने हँडल करू शकतो आपण. देन ऑल्सो इट हेल्प्स इन लो ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट. आपण जर मटेरियल सारखं सारखं आणत गेलो तर ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट वाढण्याची शक्यता आहे. पण मटेरियल बजेटिंगमुळं आपण एक स्पेसिफिक क्वांटिटी ऑर्डर करू शकतो आणि त्या स्पेसिफिक क्वांटिटीमुळं जी काही आपल्याला ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट लागते ती आपण कमी करू शकतो. अँड ऑल्सो इट हेल्प्स इन बेटर वेंडर रिलेशन्स. वेंडर म्हणजे काय? सप्लायर्स. ज्या सप्लायर्सकडनं आपण हे मटेरियल घेणार आहोत त्यांच्याबरोबर चांगलं रिलेशन्स मेंटेन करण्यासाठी सुद्धा मटेरियल बजेटिंग हे हेल्प करतं. Now, how do we calculate our direct materials budget? Basically, for that, we need the following information. First of all, the production level. This can be found in your production budget. Production level म्हणजे काय की आपण किती प्रोडक्शन करणार आहोत, फायनल प्रोडक्टचे किंवा फिनिश्ड प्रोडक्टचं किती प्रोडक्शन करणार आहोत याचं जर आपल्याला क्वांटिटी माहिती असेल तर डेफिनेटली आपण त्याच्यावरनं त्याच्यासाठी लागणारं जे काही रॉ मटेरियल आहे ते रॉ मटेरियल शोधू शकतो किंवा बजेट करू शकतो. बिगिनिंग डायरेक्ट मटेरियल्स इन्व्हेंटरी. You will find this in the production budget of the most recent period that was completed. आपल्याला माहिती आहे की बजेट हे नेहमी एका स्पेसिफिक पिरियडसाठी असतं. मग त्या मागचा जो काही त्याचा पिरियड आहे त्याच्या वेळेस जे काही प्रोडक्शन केलं होतं त्या प्रोडक्शन करत असताना आपल्याला जे काही डायरेक्ट मटेरियल लागलं होतं त्याच्यावरनं सुद्धा आपण आपलं मटेरियल बजेटिंग करू शकतो. सो वी नीड दॅट ऑल्सो. एंडिंग डायरेक्ट मटेरियल्स इन्व्हेंटरी. एक म्हणजे बिगिनिंग आणि दुसरं म्हणजे एंडिंग. दिस विल एन्श्युअर यू हॅव इनफ मटेरियल्स फॉर द नेक्स्ट प्रोडक्शन पिरियड. त्या प्रोडक्शनच्या नंतर सुद्धा आपण प्रोडक्शन करणार आहोतच. म्हणजे समजा आपण एक क्वार्टर धरलेला आहे, 3 महिने धरलेले आहेत आणि त्या 3 महिन्यामध्ये समजा आपण एक 5,000 प्रोडक्टचं प्रोडक्शन करणार आहोत. तर आपण तेवढं 5,000 करून थांबणार आहे का? तर डेफिनेटली नो. आपण त्याच्या पुढच्या क्वार्टरमध्ये सुद्धा पुढचे 5,000 करणार आहोत. मग त्यावेळेस ते मटेरियल तेव्हा आपण ऑर्डर करणार का? तर नाही. ते आपण मटेरियल अगोदरच ऑर्डर करून ठेवणार आहे सो दॅट द प्रोडक्शन विल नॉट स्टॉप आणि देअर विल बी अ स्मूथ प्रोडक्शन दॅट इज गोइंग ऑन इन आवर फॅक्टरी ऑर कंपनी. त्यामुळं बिगिनिंग डायरेक्ट मटेरियल्स इन्व्हेंटरी आणि एंडिंग डायरेक्ट मटेरियल्स इन्व्हेंटरी इज इम्पॉर्टंट फॉर मटेरियल्स बजेटिंग. द डायरेक्ट मटेरियल्स दॅट गो इन टू प्रोडक्शन. हे सुद्धा आपल्याला पाहिजे की कुठलं मटेरियल आहे की जे डायरेक्टली त्या प्रोडक्शनमध्ये जाऊ शकतं. सो दीज आर द फ्यू इम्पॉर्टंट पॉइंट्स दॅट वी नीड टू प्रिपेअर आवर मटेरियल्स बजेट. अँड the cost of direct materials. Of course, जर आपण मटेरियल घेणार आहे तर त्याची कॉस्ट किती आहे हे पण आपल्याला माहिती पाहिजे. ओके. Now let us discuss about the budgeting for manpower. Definitely आपण शॉप फ्लोअर मध्ये जेव्हा काम करत आहोत तेव्हा 2 मेजर गोष्टी आपल्या बरोबर इंटरॅक्ट करतायत. एक म्हणजे मशीन्स आणि दुसरं म्हणजे मॅनपॉवर. आपण हे दोन्हीही हँडल करतोय. Being a manager or a supervisor, we need to manage machines as well as we need to manage manpower. आणि मग मशीन्स बरोबरच मटेरियल्स पण येते. मग आपण मटेरियल्सचं बजेटिंग बघितलं. आता मॅनपॉवरचं बजेटिंग म्हणजे काय? तर एखादं प्रोडक्शन करण्यासाठी आपल्याला किती माणसं लागणार आहेत हे म्हणजेच बजेटिंग फॉर मॅनपॉवर.
The objective for manpower planning is to plan and regulate सिलेक्शन अँड रिक्रुटमेंट. आपल्याला काय तयार करायचं आहे, कसले प्रोडक्ट्स तयार करायचे आहेत, त्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या प्रोसेसेस इन्व्हॉल्ड आहेत, त्या प्रोसेसेससाठी आपल्याला कुठले मशीन्स लागतात, मग त्या मशीन्सवर काम करणारी स्किल्ड मॅनपॉवर आपल्याकडे आहे का, जर नसेल तर ती रिक्रूट करावी लागेल, म्हणजे नवीन अपॉइंट करावी लागेल आणि त्याच्यातनं सिलेक्ट करावे लागतील. सो बेसिकली दिस मॅनपॉवर प्लॅनिंग will involve selection and recruitment. Then training and competence building. जी काही माणसं आपल्याकडे आहेत त्यांना काहीतरी स्पेशल ट्रेनिंग जर द्यायचं असेल तर ते ट्रेनिंग आपल्याला दिलं पाहिजे. त्याचप्रमाणे कॉम्पिटन्स बिल्डिंगचा अर्थ त्यांना मोटिवेट करून त्यांच्याकडनं ते काम करवून घ्यायला पाहिजे आपल्याला. Then career planning and other human resource activities at the right time and with right people to meet organizations short and long range objectives. प्रत्येक ऑर्गनायझेशनचे काही शॉर्ट टर्म ऑब्जेक्टिव्स असतात आणि काही लॉंग टर्म गोल्स असतात. तर ते ऑब्जेक्टिव्स आणि गोल्स अचीव करण्यासाठी आपल्याला जी काही माणसं लागणार आहेत त्यांची योग्य वेळेस नेमणूक झाली पाहिजे, म्हणजे योग्य वेळेला त्यांना आपल्याला रिक्रूट करून घेता आलं पाहिजे आणि योग्य स्किल असणारी माणसं सुद्धा आपल्याला घेणं गरजेचं असतं. सो दॅट इज द ऑब्जेक्टिव्ह ऑफ मॅनपॉवर प्लॅनिंग. From the production goals in a specific period, calculation for the labor can be done. म्हणजे जसं मी मगाशी म्हणालो की आपण समजा एका महिन्यामध्ये 5000 युनिट्स तयार करणार आहोत. मग 5000 युनिट्स तयार करण्यासाठी आपल्याला किती शिफ्ट्समध्ये काम करायचं आहे, वेदर वी नीड टू वर्क इन 2 शिफ्ट्स 3 शिफ्ट्स, तर ते आपल्याला काढलं पाहिजे. मग समजा आपण ठरवलं की आपल्याला 3 शिफ्टमध्ये काम करायला लागणार आहे. मग 3 शिफ्ट्समध्ये जर काम करायचं असेल तर 3 शिफ्ट्समध्ये एखाद्या प्रोसेससाठी किती वेळ लागतो आणि मग त्याच्यासाठी कुठलं मशीन वापरलं जातं, त्या मशीनसाठी आपल्याला किती माणसं लागणार आहेत, हे सगळं आपल्याला कॅल्क्युलेट करायला पाहिजे. दिस इज जनरली अन एस्टिमेट फॉर द डायरेक्ट लेबर. जेव्हा आपण मॅनपॉवर बजेटिंग करतो तेव्हा ते जनरली आपण डायरेक्ट लेबरसाठी करत असतो. डायरेक्ट लेबर आणि इनडायरेक्ट लेबर असे 2 प्रकार आहेत लेबर मधले. मग डायरेक्ट लेबर कोणाला म्हणायचं, तर जे लेबर किंवा जी माणसं, जी वर्कर्स डायरेक्टली मशीन्सवरती काम करतायत, म्हणजे जे ॲक्च्युअली प्रोडक्शन करतायत एखाद्या जॉबचं, त्यांना आपण डायरेक्ट लेबर असं म्हणणार. मग इनडायरेक्ट लेबर असं काही असतं का, तर हो असतं. मग ते कोण, तर ते म्हणजे हेल्पर्स. कदाचित असे लोक असतात की जे काहीही प्रोडक्शन करत नाही, किंवा द पीपल हू आर इन मेंटेनन्स, they are also not directly involved in the production, but they are there and they are required to help the direct labor. मग डायरेक्ट लेबरला हे जे कोणी इनडायरेक्ट लेबर्स आहेत ते सुद्धा इम्पॉर्टंट असतात. पण आपण जेव्हा मॅनपॉवर बजेटिंग म्हणतोय तेव्हा आपण फक्त डायरेक्ट लेबरचा विचार करणार आहोत. रेफरन्सेस आर टेकन फ्रॉम द प्रोडक्शन बजेट. डेफिनेटली किती प्रोडक्शन करायचं आहे त्याच्याचवरनं आपण किती मॅनपॉवर लागणार आहे हे ठरवणार आहे, आणि म्हणून प्रोडक्शन बजेटचा आपण रेफरन्स घेणार त्याच्यासाठी. देन मॅनपॉवर रिक्वायरमेंट कॅन बी कॅल्क्युलेटेड ॲज. मग कसं कॅल्क्युलेट करायचं असतं हे, लेट अस सी. फर्स्ट वी विल डिवाइड द प्रोडक्शन ॲक्टिव्हिटी इनटू ऑपरेशन्स. एक पार्ट घेतला आपण, तर त्या पार्टवरती किंवा त्या प्रोडक्टमध्ये काय काय ऑपरेशन्स केले जातात. मग त्याचं फेसिंग ऑपरेशन आहे, टर्निंग ऑपरेशन आहे, ड्रिलिंग ऑपरेशन आहे, मिलिंग ऑपरेशन आहे, रिमिंग आहे, थ्रेडिंग आहे. ह्या जे काही ऑपरेशन्स आहेत ते ऑपरेशन्स आपण पहिल्यांदा लिहून काढणार की हे एक प्रोडक्ट आहे आणि या प्रोडक्टवरती एवढे एवढे ऑपरेशन्स होणार आहेत. Then we will calculate the standard time for each operation using work study methods. वर्क स्टडी मेथडच्या सहाय्याने
प्रत्येक ऑपरेशन करण्यासाठी किती वेळ लागतो हे आपण एक स्टँडर्ड टाइम कॅल्क्युलेट करणार. म्हणजे समजा एक 20 mm चं टर्निंग करायचं आहे. मग किती मटेरियल काढायचं आहे तर 5 mm मटेरियल काढायचं आहे. तर 20 mm लेंथला आणि 5 mm डीप मटेरियल काढण्यासाठी किती वेळ लागू शकतो हे आपण कॅल्क्युलेट करून लिहिणार. सिमिलरली समजा एखादं ग्राइंडिंग ऑपरेशन आहे तर ग्राइंडिंग करण्यासाठी किती वेळ लागतो, मिलिंग करण्यासाठी किती वेळ लागतो, असं आपण प्रत्येक ऑपरेशनला किती वेळ लागणार आहे हे आपण कॅल्क्युलेट करणार. Then we will find the total number of working hours required for the production. एक प्रोडक्ट घेतल्यानंतर तो प्रोडक्ट पूर्णपणे करण्यासाठी किती वेळ लागतो हे आपण काढणार. आपण पहिल्यांदा सगळ्या ऑपरेशन्सचा टाइम काढलेला आहे. मग त्या ऑपरेशन्सचे एक टाइम जो काही आहे तो आपण टोटल करणार आणि त्याच्यावरनं आपल्याला टोटल नंबर ऑफ वर्किंग आवर्स कळतील. From the number of hours, supervisor can calculate manpower requirement. हे आपण एका प्रोडक्टसाठी पहिल्यांदा केलं. मग असे आपल्याला 5000 प्रोडक्ट्स करायचे आहेत. मग 5000 प्रोडक्टसाठी किती वेळ लागणार आहे तर समजा एक 400 तास लागणार आहेत. मग हे 400 तास काम करण्यासाठी किती माणसं लागणार आहेत, किती मशीन्स आहेत, हे सगळं विचारात घेऊन सुपरवायझर मॅनपॉवरची रिक्वायरमेंट काढत असतो. Then we need to classify the manpower into grades. Grades म्हणजे काय तर स्किल्ड मॅनपॉवर, सेमी स्किल्ड मॅनपॉवर, अनस्किल्ड मॅनपॉवर असं आपल्याला त्याचं ग्रेडेशन करावं लागेल. आणि मग स्किल्ड किती पाहिजे, सेमी स्किल्ड किती पाहिजे, अनस्किल्ड किती पाहिजे हे सुद्धा आपल्याला ग्रेड वाईज काढायला लागतं. Then we will decide standard wage rates for the manpower. मग स्किल मॅनपॉवरला किती पैसे द्यायचे, म्हणजे एखादा वर्कर समजा सीएनसी ऑपरेटर आहे तर सीएनसी ऑपरेटरला किती पैसे द्यायचे. सो सपोज वी से की 500 पर डे आपण देणार आहे. मग जो माणूस लेथवरती काम करतो त्याला तेवढेच देणार का तर नाही. सिन्स ही इज अ सेमी स्किल्ड वी विल से नो, वी विल गिव्ह 400 रुपीज. आता एक अनस्किल्ड वर्कर आहे तर त्याला किती देणार आहात तर त्याला 300 रुपये देणार आहे. अशा पद्धतीने आपण एक स्टँडर्ड वेज रेट्स काढणार प्रत्येक ग्रेडनुसार अँड वी विल डिसाइड ऑन दॅट. देन वी विल प्रिपेअर द टोटल मॅनपॉवर बजेट आणि मग याच्यावरनं आपण किती माणसं लागणार आहेत मग त्याच्यामधले ग्रेडेशन्स काढले आपण की स्किल्ड आम्हाला 10 लागणार आहेत, सेमी स्किल्ड आम्हाला 8 लागणार आहेत आणि अनस्किल्ड आम्हाला 5 लागणार आहेत. मग 10 स्किल्ड मॅनपॉवरला आपण किती पैसे देणार आहे तर 500 रुपये पर डे देणार आहे. मग 10 गुणिले 500 5000 रुपये स्किल्डचे झाले. त्याचप्रमाणे 8 गुणिले 400 आणि 5 गुणिले 300 अशा पद्धतीने सगळे कॅल्क्युलेशन्स करून आपण किती पैसे आपल्याला टोटल लेबरसाठी लागणार आहे ते आपण काढणार. सो दॅट इज मॅनपॉवर बजेटिंग. In the next video, we will see organizing at supervisory level. Till then, stay safe, stay home, study well. Thank you.